आलो कुठून? मी आलो इकडून का तिकडून? आलो की चाललो होतो. हे पुयाचं लय अवघड आहे बाबा. काय करावं? याचा अर्थ इथे पाय ठेवला की वरून कोसळतं सगळं. बेलाचं पान. बेला विना पाताळ म्हणजे हा 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 हाय हा हा. पुयाला मध्ये झाड ही कसली पानामती म्हणायची. भगवंता चरणी माथा त्याची तरेल गाथा.
हा तर दरवाजा दिसतोय, पण हा उघडायचा कसा? त्रिशूळ. बहुतेक हाच मार्ग आहे. याच भुयारातून जायला पाहिजे. म्हणजे पुढे जमीन आहे. अरे देवा. खंडेराव सरदारांचा वाडा. मी इथं कशा पाहिजे? मशाल दिसाच्या पारी. काही विसरतोय का मी? काय विसरतोय? भूताचा वाडा. काय विसरतोय? खंडेराव सरदारांच्या वाड्याकडे का आलो? या इथं या कात्रच्या तलाजवळ काय करतायत? तुम्ही कशाला उतरला पाण्यात? उतरले नाही, पडले. तरी विसरतोय. नाही, पायाला नका हात लावू. अहो पण ती येल नाही काढली तर तुम्ही चालणार कसं? मी काढते. पण तुम्ही पाण्यात कसे काय पडला? मी भुयारातून चालत चालत निघाले. तिथे सापळे रचलेत. अशी कोडी जी कळाली नाही तर माणसाचा जीव जाईल. हे नक्कीच कोणातरी मोठ्या व्यक्तीचं काम आहे. मी अडथळे पार करून बाहेर पडत होते तेवढ्यात पायाखालची जमीन दजली आणि मी पाण्यात पडले. एक भुयार कात्रच्या तलावात बाहेर येतं म्हणायचं. तुम्ही कुठून बाहेर पडलात? मी भूताच्या वाड्यात बाहेर पडलो. भूताचा वाडा? तो तर गेली कित्येक वर्ष बंद आहे आणि तिथे जायला कोणाला परवानगी सुद्धा नाहीये. मंत्र मारून भूताला त्या मडक्यात कोंडलं असं म्हणतात. तिथे कोणी गेलं की भूत जागं होतं असं म्हणतात. पण मला भूतभीत काय दिसलंच नाही तिथं. आणि भूत आपलेपणच कसं जागोय? मला तर वाटतं भूतभीत काहीच नाही. भूताच्या नावाखाली पुण्याचा गनिमच कारस्थान करायचा वाड्याचा वापर करतोय. तुम्हाला तिथे काय सापडलं? काहीच नाही. मोकळा पडका वाडा,
मोकळं भुयार. मला वाटतं भवानी मातेच्या देवळातल्या भुयाराची खबर लागताच गनिमाने ते भुयार खाली केलं असतं. दादाजी दादाजी कुठे आहेत? ते गेले, ते भुयार कुठे बाहेर पडलं? दादाजींची अजून गाठच न पडली. मला वाटतं आपल्याला परत तिथंच जावं लागतं. चला मग. तुम्ही जाताय का घरी? नाही म्हणजे भिजलाय, थंडी वाजत असेल. तुमच्या फेट्याची उभ आहे की माझ्याजवळ. तुम्ही नका काळजी करू. चल. काहीतरी महत्वाचं असणार आहे ना, पण काय महत्वाचं असं? हा, शिप्यांकडे जातो. त्यांनी काही ध्यानात आणून जाईल म्हणजे झालं. हा. काय दादाजी असं कुठं कुठं त्या हिंडताय? तेच ध्यानात ना, म्हणजे झाडा झुडपातून येऊ राहिलो का भुयारातून का आणखीन कुठून? वाड्यावर का आला होता ते तरी आहे का ध्यानात? नाही ना गड्या, तेच ध्यानात ना. मी आठवण करून देतो, आठवतंय का बघा. हा हा. तलवार, अरे नाही रे, कोतवाल, नाही नाही. तळ, अरे नाही रे, दुसरं काहीतरी विचार. हा तर खंडेराव सरदारांचा वाडा. म्हणजे हे भुयार खंडेराव सरदारांच्या घरापर्यंत, आणि हे खंडेराव सरदारांनाच माहित नाही. माहित नसेल का त्यांनी कुणाला सांगितलं नसेल? म्हणजे खंडेराव सरदार नाही, तसं नक्की सांगता येणार नाही. पण आता दादाजी खंडेरावांना सगळं खरं सांगण्याआधी त्यांना अडवायला हवं. होय, मी आलोच. शिलेदार, दादाजी शिपायांजवळ पोचलेत. त्यांनी शिपायांना काहीही सांगण्यात तुम्हाला पोचायला हवं. काय आठवत नाही? नाही ना. काय दादाजी, अहो काय काम काढलं? तेच दे ना त्यांच्या. आणायला लागलो बरं का. म्हणजे जेवण झोप येईस तो येईल का ध्यानात? ध्यानात आणायला लागलोय जी. तुम्ही इकडं आला म्हणजे काही ना काही सांगावा, काही ना काही महत्वाचं कामच घेऊन आला असेल ना. होय, मला बी तेच वाटतंय बरं का. पण नेमकं काय तेच ध्यानात आहे ना. म्हणजे बघा, घाईघाईत निघालो आणि काहीतरी महत्वाचं आहे एवढंच ध्यानात आहे. आपण असं करायचं का, आम्ही तुम्हाला एक शब्द देतो, त्यावरून ध्यानात येतंय का पहा तुमच्या. हा, चालतंय चालतंय. देऊ. हा. हा, नाना साहेबांचा सांगावा. नाही कोतवाल नाही दरोडा नाही. माझी. हा, आलं ध्यानात. अहो, बाजीनच सांगितलं की लय महत्वाचं काम आहे, घाईघाईत जा.
एवढंच ध्यानात. काय महत्वाचं काम आहे? तेच ध्यानात येईना. भाजी दादाजी सरदार बाई तो तुझं भुयार मी इथंच निघाला. यार कुठं? अहो ते भवानी मातेच्या देवळात भुयार निघालं नाही का? हा हा तेच. त्याचं काय? हो ते भुयार बघायला चाललो आम्ही. चला दादाजी कोतवालातनं सांगावं आलं. होय का? हा चला. नाही नाही थांबा. आमच्याकडे काय काम होतं? काय नाही सरदार, आलं की सांगतो. दादाजी विसरतात ते माहितीये की तुम्हाला. हा म्हणजे थोडं विसरलो मी. हा दादाजी चला. हा. काय विसरलो मी? तुमचं वय झालंय चला. तू वय वय नको करतो बरं का. कोतवाल वरटतायत चला. हा, चल. दादाजी तुम्हाला काय सांगितलं होतं? ह्यातलं कुणाला काहीच सांगायचं नाही म्हणून. अरे मला काय समजना मी कुठं आलो का आलो. मला वाटलं खंडेराव सरदारांच्या वाड्यातच आलो म्हणून गेलतो मी. दादाजी मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं. ह्यातलं कुणाला काहीच सांगायचं नाही म्हणून. तू काय सांगितलं ते ध्यानातच राहिलं नाही बघ. हे पण बाजी ते भुयार खंडेराव सरदारच्या वाड्याकडे का आलं असं? खंडेराव सरदार नसतील ना या पाठीमाग? कुणाचं काय सांगा, पण भुयार 3 ठिकाणी निघाले. पक्क कसं समजावं? हे बाजी हो ना मग तुझं भुयार कुठं निघालं रे? भूताच्या वाड्यात. भूताच्या वाड्यात. राम 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 राम. बाजी तू काय आगाऊपणा केला नाही रे? अरे लई हेंगाड भूत आहे तिथं. उगा त्याच्या नादी लागू नकोस. हा दादाजी भूताच्या नादाला लागायला माझ्याकडे वखत बी नाही. कधी एकदा गनिमाच्या मुसक्या आवडतो असं झालंय मला. हा मग बरं. पोरी तुझं भुयार कुठं निघालं? कात्रजच्या तलावात. कात्रजच्या तलावात. अरे बाजी काय भानगड आहे? 3 टोकाला 3 भुयार काय समजेना. अरे हा बाजी भुयारात हे भुर्जपत्र सापडलं. नशीब हे खंडेराव सरदारांना नाही दावलं तुम्ही. ते सर्व दाखवायचं. म्हणजे तुमचा विसराळूपणा फायद्याचा ठरला म्हणायचं. बघ 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 ही कालची पोरगी समजली पण तू नाही. पोरी तुला गुणाचे बघ. हा कारबाजी कसलं भुर्जपत्र म्हणायचं? दादाजी गादीरोहण सोहळ्यामध्ये जे ठरले ते समजे यात आहे. गादीरोहण सोहळ्याची रूपरेषा. नाही ह्याच्या फक्त 3 प्रती निघाल्या होत्या. एक नानांकडं, एक कोतवालांकडं आणि एक राजपुरोहितांकडं. आणि ही इथं कशी आली आणि का?